या देशातील तमाम बौद्ध धम्मगुरू म्हणजे आमचे बौद्ध भिक्षू हे बुद्धगयाला उपोषणला बसलेले आहेत आणि मागणी आहे की महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा अशी मागणी आहे। त्या मागणीला समर्थन द्यावं, त्या मागणीला ताकद मिळावी आणि हा आवाज शासनापर्यंत जावा यासाठी मोर्चा नाही परंतु महामोर्चा संबोधित करण्यात आला। म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती आणि जय भीम आर्मी आणि इतर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, वंचित आघाडी असे अनेक सामाजिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते, प्रमुख मंडळी या ठिकाणी आज आम्ही उपस्थित होतो आणि ठरवलं होतं की आज अशोक सम्राटची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने ज्या अशोक सम्राटने अफगाणिस्तानच्या पुढे हा बुद्ध धम्म नेण्याचा प्रयत्न केला, तिथपर्यंत नेला किंबहुना, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या महाबोधी महाविहार जो लढा चाललेला आहे त्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी आज हा कार्यक्रम जो तुम्ही पाहिलात आता तो आयोजन करण्यात आला होता। या ठिकाणी आमची एक रास्त मागणी आहे। या देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या मंडळींसाठी 370 कलम आपण रद्द करून त्यांना संविधानिक अधिकार आपण तिकडे त्या ठिकाणी प्राप्त करून दिला। या ठिकाणी या सरकारने आपल्या मुस्लिम महिला, आपल्या भगिनी, त्यांचं दुःख, त्यांचा त्रास ही भावना लक्षात घेऊन 3 तलाक या विषयावरती कार्य केलं आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये या भारत देशामधील तमाम बौद्ध बांधवांची भावना लक्षात घेऊन ते महाबोधी महाविहार ट्रस्ट जो आहे तो ट्रस्ट ज्या अंतर्गत स्थापन झाला तो 1949 कायदा तो रद्द होईल आणि तो रद्द झाल्याच्या नंतर त्या ट्रस्टवरती सर्व बौद्ध बांधव येतील अशी ती एक मागणी घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहे। आम्हाला विश्वास आहे की संविधानिक पदावरती असलेले आजचे सर्व नेते या मागणीला पाठिंबा देतील आणि हा विषय लवकरात लवकर सोडेल। तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, हा लढा कसा काय आजपासून सुरुवात झालेला नाहीये, अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे। या अनेक वर्षापासून काँग्रेसचं सरकार या केंद्रामध्ये आहे, पण त्या काँग्रेसच्या सरकारने कधी देखील महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळावं या अनुषंगाने कधीच पाऊल उचलला नाही। मला अपेक्षा आहे की तमाम भारतमध्ये राहणारे बौद्ध बांधव तसेच या देश विदेशामध्ये जे तमाम देश आहेत, बौद्ध देश आहेत, त्या सर्वांची भावनाची कदर करून लवकरात लवकर महाबोधी महाविहार तिथे 100% सर्व बौद्ध उपासक आणि भिक्षुगण हे ट्रस्टी असतील अशी मी अपेक्षा बाळगतो।